आपली आहे, पण मुंबई महानगरपालिकेत मराठी माणूस हरला का? बाळासाहेबांनी ज्या मुंबईत मराठी माणसाला मालक केलं, तिथे आज आपण मतदार म्हणून तरी उरलो आहोत का? उद्धव ठाकरेंनी 30 वर्ष महासत्ता राखली आणि राज ठाकरेंनी प्रत्येक वेळी परप्रांतीयांच्या धोक्याची घंटा वाजवली. दोघांनी सांगितलेल्या गोष्टी योग्यच होत्या, पण आपण त्या ऐकायला उशीर केला. आज महापालिकेत सत्ता कोणाची? भाजपचं वर्चस्व वाढतंय. भाजपचा हा दबदबा किती काळ टिकेल? जोपर्यंत मराठी माणूस विभागलेला राहील तोपर्यंतच. भाजपचं वर्चस्व मोडून काढण्याची आणि मुंबई पुन्हा हक्काची करण्याची ताकद फक्त आणि फक्त मराठी माणसाच्या हातात आहे. मुंबई वाचवायची असेल तर आता एकत्र येण्याची वेळ आली आहे. जय महाराष्ट्र. मुंबई, जिच्यासाठी 106 हुतात्म्यांनी रक्त सांडलं, पण ही मुंबई खऱ्या अर्थाने मराठी माणसाला मिळवून दिली ती हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी. त्यांनी मराठी माणसाला फक्त सत्ताच दिली नाही, तर स्वाभिमानाने जगण्याचं बळ दिलं. पण आज 2026 मध्ये मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांचे निकाल पाहिल्यावर प्रश्न पडतो, मराठी माणसाचा हा गड आपण गमावला का? गेल्या काही वर्षांत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे दोघांनीही महत्त्वाची विधानं केली. राज ठाकरेंनी वारंवार सांगितलं की जर तुम्ही व्यवसायात उतरला नाही आणि परप्रांतीयांच्या लोंढ्यांकडे दुर्लक्ष केलं तर एक दिवस तुम्ही तुमच्याच घरात परके व्हाल. उद्धव ठाकरेंनीही मराठी अस्मितेसाठी महापालिकेत भगवा टिकवून ठेवला. दोघांची बाजू योग्य होती, पण दुर्दैवानं राजकारण आणि गटबाजीत मराठी मतं विभागली गेली आणि त्याचाच परिणाम म्हणून आज मुंबई महानगरपालिकेची एकहाती सत्ता ठाकरेंच्या आणि पर्यायाने मराठी माणसाच्या हातातून निसटली आहे. मुंबई महानगरपालिकेत भाजपचं वर्चस्व निर्माण झालं आहे. देशातील सर्वात श्रीमंत महापालिकेच्या चाव्या आता वेगळ्या हातांत गेल्या आहेत. पण हे वर्चस्व किती काळ टिकणार? हे सर्वस्वी मराठी माणसाच्या हातात आहे. आपण चाळीत राहिलो आणि टॉवरमध्ये परप्रांतीय आले, आपण कंत्राटी नोकऱ्या केल्या आणि व्यापार इतरांच्या हातात गेला. सत्ता जाण्याला फक्त नेते नाही तर आपली उदासीनताही कारणीभूत आहे. महापालिकेवर भाजपचं नियंत्रण असणं हे मराठी माणसासाठी धोक्याची घंटा आहे की विकासाची संधी, हे येणारा काळच ठरवेल. मराठी माणूस हरला कारण तो भावनिक राजकारणात अडकला, पण आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्याकडे त्याने दुर्लक्ष केलं. जेव्हा आपण जातीपाती आणि गटात विभागले गेलो तेव्हाच मुंबईची सत्ता आपल्या हातातून निसटायला सुरुवात झाली होती. भाजपचं वर्चस्व किती काळ टिकवायचं आणि मुंबई पुन्हा मराठी कधी करायची हे सर्व तुमच्या मतावर अवलंबून आहे. बाळासाहेबांचे विचार पुन्हा एकदा आत्मसात करण्याची आणि कृतीत आणण्याची हीच वेळ आहे. कारण मुंबई आपली आहे आणि ती आपलीच राहिली पाहिजे. तुमचे मत कमेंट्समध्ये सांगा. जय हिंद, जय महाराष्ट्र. टिप: या व्हिडिओचा उद्देश कोणत्याही पक्षावर टीका करणे नसून मराठी माणसाच्या हितासाठी वस्तुस्थिती मांडणे हा आहे. हा व्हिडिओ केवळ माहिती आणि विश्लेषणासाठी तयार करण्यात आला आहे. जय महाराष्ट्र.